काय करताय? सोडा मला. ती चिडूनच बोलली. राग आला होता ना? नाही सोडणार. काय करशील? तो तिला अजूनच स्वतःजवळ ओढून हसून बोलला. त्यावर ती मात्र डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. चष्मीस, अशी पाहू नकोस माझ्याकडे. माझ्या हातून रंग लावण्यासाठीच अजूनपर्यंत थांबलीस ना? तो तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलला. तशी ती गडबडली आणि तिने लाजून मान खाली घातली. आता पुढे. युवी, बोल ना. माझ्या हातून रंग लावून घेण्यासाठीच थांबलीस ना आत्तापर्यंत? त्याने पुन्हा हसून विचारलं. तशी तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. तिला आवडत होतं त्याने तिला युवी म्हणून हाक मारलेली. मी का थांबू? तुमच्या हाताने रंग लावल्याने काय सोनं लागणार आहे का माझ्या अंगाला? आनंद तर झालेला तिला, पण तरी ती लटका राग दाखवत बोलली. अच्छा, आता ते तर तू रंग लावून घेतल्यावरच कळेल ना तुला. तो पण तिला रोखून बघत बोलला. मला बाहेर जाऊ द्या प्लीज, स्वतःला सावरत बोलली ती. त्याच्या प्रत्येक शब्दाने शरीरात गुजबम्स येत होते तिच्या. नाही, अजून माझं झालं नाही आहे तुला रंग लावून, तो स्माईल करत बोलला. मी चालले. ती त्याला धक्का देऊन बाहेर जाऊ लागली, पण तोच त्याने तिच्या ओढणीला पकडलं आणि तिला स्वतःजवळ ओढलं. आता ती त्याच्या अगदी मिठीत होती आणि त्याने दोन्ही बाजूने हात घालून तिला घट्ट पकडून घेतलेलं. प्लीज, काय करताय? तुम्हाला शोभत नाही हे असं वागणं? कोणी पाहिलं तर काय विचार करेल? ती आता चिडूनच बोलली. कोणी नाही पाहणार डिअर. घरात कोणीच नाही आहे. सगळे बाहेर रंग खेळताय. इथे फक्त आपण दोघंच आहोत. ओन्ली यू अँड मी. आणि प्रेम केलंय मी, म्हणून मला काय शोभेल आणि काय नाही त्याचा विचार मला करू दे. राहिला प्रश्न कोणी बघायचा तर बघू देत. आय डोंट केअर. प्यार किया तो डरना क्या. तो एकदम फिल्मी स्टाईलमध्ये बोलला. तशी ती त्याला पाहतच राहिली. तुम्हाला फरक पडत नसेल, पण मला पडतो ना. सोडा मला. ती उगाचच चिडून बोलली. मी तर कधीच सोडले तुला, पण कदाचित तुलाच जायचं नाही आहे. तो तिला डोळा मारत बोलला. तशी ती गडबडली, कारण तिने पाहिलं तर त्याने खरंच तिला कधीपासून सोडलं होतं, पण ती तिथेच उभी होती. आता ती गडबडली आणि तिथून पळून जाऊ लागली, पण त्याने मात्र तिच्या हाताला पकडलं आणि तिला खेचतच घेऊन तो बाजूच्या गेस्ट रूममध्ये शिरला आणि त्याने डोअर लावून घेतलं. ती मात्र घाबरलेल्या अवस्थेत त्याच्याकडे पाहत होती. हेल्प, प्लीज हेल्प. तिच्या तोंडून आता अस्पष्ट शब्द बाहेर निघाले. तसं त्याला हसायलाच आलं. चष्मीस, मीच तुला इथे आणलंय आणि तू माझ्याकडेच हेल्प मागतेस, तो बोलला. तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. तिला कॉलेजमधलं आठवलं, जेव्हा त्याला रेप केसमध्ये अटक झालेली, आणि ते आठवून तिच्या कपाळावर घाम जमा झाला. इतकी ती घाबरली, कारण त्या रूममध्ये त्या दोघांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. युवी, लुक ॲट मी, तो बोलला, पण तिने नाहीमध्ये मान हलवली. ती खालीच बघत होती, घाबरली होती. युवी, प्लीज लुक इन टू माय आईज, त्याने पुन्हा तिला सांगितलं. तसं तिने हळूहळू वर नजर करत त्याच्या डोळ्यात पाहिलं, पण जसं तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं तिला तिथे कोणतीच वाईट नजर दिसत नव्हती. दिसत होतं ते फक्त आणि फक्त प्रेम. ती एकटक त्याच्या डोळ्यात बघत होती. तो जितका अट्रॅक्टिव्ह होता त्याचे डोळे पण तितकेच बोलके होते. जणू त्याच्या मनाची आत्ताची स्थिती ते एक्सप्लेन करत होते. ती तर गुंतूनच गेली त्याच्या डोळ्यात. युवी, हॅपी होली डिअर. त्याने बाजूच्या प्लेटमधून गुलाबी रंग हातात घेतला आणि तिच्या गालाला लावून बोलला तो. पण त्याचा स्पर्श तिच्या गालाला होताच तिने डोळे मिटले आणि ती मागे वळून त्याच्यापासून थोडी दूर झाली. पण त्याने मात्र तिच्या कमरेला दोन्ही हाताने पकडून तिला स्वतःजवळ ओढलं आणि मागून मिठीत घेतलं. तशी शहारली ती. त्याने त्याच्या एका हातात अजून थोडा गुलाबी रंग घेतला आणि तो तिच्या उघड्या पोटावर लावला. तसं तिने पोट आत आकसून घेतलं. एक करंट पास झाला तिच्या शरीरातून त्याच्या स्पर्शाने. सर प्लीज, ती अस्पष्ट बोलली. तसं त्याने तिला स्वतःजवळ वळवलं. सर नाही, आदी. कॉल मी आदी, तो बोलला. तशी तिने एक नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं
आणि नाहीमध्ये मान हलवली. युवी, प्लीज, आय एम डाईंग टू हिअर माय नेम फ्रॉम युअर लिप्स, तो बोलला. तशी तिने पुन्हा नाहीमध्ये मान हलवली. काय बोलणार होती ती? बोलायला शब्द तर फुटायला पाहिजे होते तोंडातून. तिची तर शुद्धच हरपली होती त्याच्या स्पर्शाने. ना धड ती त्याला विरोध करू शकत होती आणि नाही त्याला प्रतिसाद देऊ शकत होती. बुद्धीचं आणि मनाचं काहीतरी वेगळंच द्वंद्व चाललेलं. आणि शरीर, ते काही त्यांची साथ देत नव्हतं. ते तर वाहवत चाललेलं त्याच्या स्पर्शात. कोणतीही घाणेरडी वाईब नव्हती त्याच्या स्पर्शात. उलट हवी हवीशी वाटणारी वाईब होती, जी आता तिला वेड लावायला पुरेशी होती. ओके, आय विल वेट फॉर दॅट डे. मी वाट पाहीन त्या दिवसाची, जेव्हा तू स्वतः मला आदी म्हणून हाक मारायला तरसेल. ती काहीच बोलत नव्हती म्हणून मग तोच बोलला. पण त्यावर ती मात्र शांतच राहिली. चष्मीस, मी तुला माझ्या प्रेमाचा पहिला रंग लावलाय. तू मला लावणार नाही आहेस का? तू मला होळी विश करणार नाही आहे का? त्याने विचारलं तशी ती गडबडली. नाही, मला बाहेर जायचंय, मी जाते. ती पटकनच तिथून जाऊ लागली. पण त्याने मात्र तिला सोडलंच नाही. अजूनही ती त्याच्या मिठीतच होती. त्याने तिला मागून मिठीत पकडून ठेवलं होतं. आता त्याने त्याचं डोकं तिच्या खांद्यावर ठेवलं आणि अलगद त्याचा गाल तिच्या गालाला घासला. लागला मला पण तुझ्या प्रेमाचा रंग, तो मिश्किल हसत बोलला. पण इथे ती मात्र एकदमच स्तब्ध झाली होती. प्रथमच तिला एखाद्या पुरुषाचा स्पर्श होत होता आणि तिच्या शरीरात वेगळीच चेतना जागवत होता. त्याने आता तिला सोडलं तशी ती मागे वळून त्याच्याकडे पाहू लागली आणि एक एक पाऊल मागे टाकू लागली. तो मात्र तिच्याकडे एकटक पाहत होता आणि स्माईल करत होता. फायनली त्याने त्याच्या प्रेमाच्या रंगाने तिला रंगवलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर लज्जेचे भाव होते, जे तो स्पष्टपणे पाहू शकत होता. ती मात्र आता त्याला नजर देऊ शकत नव्हती. तिने खाली पाहिलं आणि वळून तिथून धूम ठोकली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. ती पळतच बाहेर आली. तिला स्वतःला कळत नव्हतं की ती त्याला विरोध का करत नव्हती, की तिला पण हे सगळं आवडत होतं. हो, आवडतच होतं. प्रेम होतं त्याच्यावर, फक्त ते ती ॲक्सेप्ट करत नव्हती. हे युवी, काय यार, मला एकटीला सोडून तू कुठे गेली होतीस? लावून झाला का तुझ्या देवाला रंग? परीने विचारलं तशी युविका गडबडली, कारण समोरून तिला आदी येताना दिसला, जो की आता त्यांच्याकडे पाहून मंद मंद स्माईल करत होता. पण इथे त्या दोघांनाही एकाच रंगाने माखलेलं पाहून परीला काय समजायचं ते समजलं. ती गालातच हसली त्या दोघांना पाहून. युवी, तू तुझ्या कृष्णाला रंग लावायला गेली होती ते माहीत होतं मला, पण तुझ्या कृष्णाकडून रंगवून पण घ्यायला गेली होतीस हे नव्हतं सांगितलं तू मला. परी डोळा मारत बोलली. तशी युविका तिच्याकडे मोठे डोळे करून बघू लागली, कारण तिला परीचा रोग कळला होता. समोरून आदी येत होता आणि त्याला ऐकायला जावं म्हणून ती मोठ्याने बोलत होती. आदी मात्र त्या दोघींकडे पाहून मिश्किल हसला. ओह, म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर. माझी चष्मीस माझ्याकडून रंग लावून घ्यायलाच थांबली होती. हाऊ स्वीट, तो मनातच बोलला आणि त्यांच्या जवळ आला. हाय, आय एम आदित्य, अँड यू? आदीने परीसमोर हात धरत विचारलं. तसे युविकाचे डोळे मोठे झाले. हाय हँडसम, आय एम परी. परी पण हसून बोलली. तशी युविकाने नकारार्थी मान हलवली. हे थँक्स, तो बोलला. थँक्स फॉर व्हॉट? परी बोलली. आत्ताच तू मला हँडसम म्हणालीस ना, म्हणून थँक्स. नाहीतर काही जणींना मी सडू वाटतो. आधी एक कटाक्ष युविकावर टाकत बोलला. तसं युविकाने पटकन तिचं तोंड दुसरीकडे फिरवलं. नो नो, इनफॅक्ट हँडसम पण कमीच आहे. तुम्ही तर डॅम हँडसम आहात. परी बोलली तसा तो हसला. थँक्स. बाय द वे, तुझं नाव परीच आहे का? त्याने विचारलं. नाही, माझं नाव परिणीती आहे, पण माझ्या जवळची माणसं मला परी बोलतात, ती बोलली. पण तिचं नाव ऐकून तो काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होता. ओह, मग मी जवळचा आहे का? त्याने विचारलं. आता माझ्या बेस्टीच्या इतक्या जवळचे आहात म्हणजे माझ्या पण जवळचेच झाले ना, परी बोलली. त्यावर युवीने तिला चिमटा काढला, पण आधीने मात्र ते सर्व पाहिलं आणि तो गालातच हसला. एनिवेज, मी काही इतका मोठा नाही आहे. तू मला अरे तुरेच कर, ते कसं ना जवळचं वाटतं.
अँड कॉल मी आदी. आदी हसत बोलला. तशी परीने होमध्ये मान हलवली. मला चालेल आदी, परी हसून बोलली. हॅपी होली परी. आदीने तिला रंग लावत विश केलं. तसं तिने पण त्याला विश केलं. मग त्याने एक नजर युविकावर टाकली आणि तो तिथून बाहेर निघून गेला. बाहेर सगळेच जण एकमेकांना रंग लावत होते. सगळीकडे नुसतं रंगीबेरंगी वातावरण झालं होतं. हे युवी, कुठे होतीस यार? मी कधीपासून तुला रंग लावण्यासाठी शोधत होतो. अक्षय तिच्या समोर येऊन बोलला. पण ती मात्र त्याच्याकडे पायापासून ते डोक्यापर्यंत निरखून पाहत होती, कारण तो रंगाने पूर्ण माखला होता. म्हणे मला रंग लावण्यासाठी थांबला होता. स्वतः तर पूर्णपणे रंगाने भरलाय, ती मनातच बोलली. आणि तिला आदी आठवला. थोड्या वेळापूर्वी त्याने ज्या प्रकारे तिला पहिला रंग लावला होता ते आठवूनच पुन्हा एकदा तिच्या शरीरात गुजबम्स आले. आणि का कुणास ठाऊक चेहऱ्यावर एक स्माईल आली. त्याने काल जे सांगितलं होतं की मी तुला पहिला रंग लावणार, माझ्या प्रेमाचा रंग, गुलाबी रंग, ते त्याने करून दाखवलं होतं. अगदी कोणाला न घाबरता त्याने तिला रंग लावला होता. आणि खरंच त्या गुलाबी रंगात आता तिचा चेहरा पण गुलाबी गुलाबी झाला होता. युवी, अगं बोल ना, कुठे होतीस तू? आणि हा रंग कोणी लावला तुला? अक्षयने नजर रोखून तिला विचारलं. तशी ती गडबडली. आता ह्याला काय उत्तर द्यावं, ती विचार करू लागली. मी लावला? अजून कोण लावणार? परी तिथे आली आणि पुन्हा युवीच्या गालाला रंग लावत बोलली. परीने स्वतःच्या चेहऱ्याला पण तोच रंग लावला होता, गुलाबी. तसं युविकाने एक सुस्कारा सोडला. पण अक्षय मात्र त्या दोघींकडे पाहतच होता. परीला ते कळलं तशी ती थोडं पुढे गेली. हे हॅपी होली अक्षय, परी तिच्या हातातला रंग त्याच्या गालाला लावत बोलली. हॅपी होली, पण पहिला रंग मी माझ्या होणाऱ्या बायकोला लावणार, अक्षय बोलला आणि तो युविकाला रंग लावू लागला. पण तोच परी बोलली. पण पहिला रंग कसा? तुमची होणारी बायको तर आधीच रंगून आले, गुलाबी गुलाबी, परी मुद्दामच बोलली. तसा अक्षयचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. हॅपी होली अक्षय, युविका पटकनच बोलली आणि तिने त्याच्या गालाला रंग लावला. आणि मग तिने परीला एक रागीट लूक देऊन तिचा हात पकडला आणि तिथून कलटी मारली. परी, एखाद दिवशी तू मला फसवणार आहेस. काय बोलत होती तिथे? युविका चिडून बोलली. मी काय बोलले? उलट तुला वाचवलं मी. नाहीतर तुझ्या बालपणीच्या मित्राने प्रश्न उत्तराचा कार्यक्रम सुरू केलाच होता, परी काल फुगवून बोलली. बरं, आय एम सॉरी, युविका बोलली. सॉरी नकोय मला. मी इथे तुझ्यासोबत होळी खेळायला आले आणि तू अजूनही मला रंग लावलेला नाहीये. फक्त तुझ्या हिरोला तेवढा रंग लावून आली आहेस तू, परी पुन्हा तिला रागवून बोलली. अगं हिरो काय? मी असं काही नाही केलंय, युविका आता नजर चोरून बोलली. युवी, तू कितीही लपव, पण तुझ्या चेहऱ्यावर हा जो ग्लो येतो ना, त्याचं नाव ऐकून तो काही केल्या लपता लपत नाही, परी बोलली. तसं युविकाला अजूनच कसं तरी झालं. हॅपी होली परी, युविकाने तिला रंग लावून विश केलं आणि ती चावू लागली. युवी, तू का पळतेस माझ्या प्रश्नांपासून? का स्वतःच्या फिलिंग्स अडवते? मला तर खूप आवडलाय तो आधी. तू हो म्हणून टाक ना त्याला, प्लीज. मला आवडेल त्याला जिजू म्हणायला, परी क्यूट फेस करून बोलली. तसा युविकाचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला. परी, तू ना, युविका काही बोलतच होती तोच जोरजोराने म्युझिक सुरू झालं. त्यामुळे तिचं काहीच आवाज येत नव्हता. म्हणून मग त्या दोघीही सगळे होते तिथे गेल्या. सगळेजण त्या म्युझिकच्या ठेक्यावर डान्स करत होते. त्या दोघीसुद्धा मग त्यांच्यात सामील झाल्या. इतक्यात छोटा अबीर आला आणि तो युविकाला ओढतच त्याच्यासोबत घेऊन गेला. हॅपी होली मामी, त्याने तिच्या गालाला रंग लावला आणि बोलला. तशी ती खुदकन हसली. हॅपी होली अबीर, तिने पण त्याच्या गालाला रंग लावून त्याला विश केलं. आधी हे सगळं बघत होता आणि स्माईल करत होता. बहुतेक सगळ्याच पुरुष मंडळींनी भांग प्यायली होती, त्यामुळे सगळेजण थोडे थोडे नशेमध्ये होते आणि डान्स करत होते. थोड्या वेळाने आधी युविका उभी होती तिथे गेला. तिच्या बाजूला जाऊन तो उभा राहिला. तसा तिने एक औंढा गिळला. ती तिथून सटकू पाहू लागली, पण त्याने तिला हाताला पकडून थांबवलं. सगळे डान्स करण्यात बिझी होते, म्हणून कोणाचंच त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. चष्मीस,
आज सगळ्यांसमोर मी तुला प्रपोज करणार आहे. बी रेडी. तो बोलला. तसे तिचे मात्र हातपाय थरथरू लागले. आता खरंच हा काय सगळ्यांसमोर मला प्रपोज करतो की काय? तिच्या पोटात गोळा आला, कारण त्याने सुद्धा भांग प्यायली होती आणि त्याला सुद्धा नशा चढली होती. म्हणून ती घाबरली. तिने त्याच्याकडे पाहून नाहीमध्ये मान हलवली, पण तो मात्र गालात हसत तिथून निघून गेला. आता मात्र तिची घाबरगुंडी उडाली होती. इतक्यात म्युझिक थांबलं. तसे सगळेजण थांबले, पण समोरून त्यांना आधी येताना दिसला. त्याने डोक्याला रुमाल बांधला होता आणि त्याच्या कमरेला गुलाबी रंगाची ओढणी बांधली होती. तो फुल डान्सच्या मूडमध्ये दिसत होता. त्याच्या पाठी अजून काही मुलं होती जी आता डान्स करणार होती. त्यांना पाहून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आधीने मात्र एक कटाक्ष युविकावर टाकला, तर त्याला ती हाताची चुळबुळ करत असलेली दिसली. घाबरली होती बहुतेक. तो हसला तिच्याकडे पाहून आणि म्युझिक सुरू झालं. अरे सारा रा रा कबीरा सारा रा रा, बेबी के देखे झुमके लगाते चारे ठुमके, छिछोरे नाचे चमके रे ए ए ए, यूपी में दिन दहाड़े विंडो और छत पे ताड़े, हम देखे आंखें फाड़े रे. अरे 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 तुझ पे टिकी है मेरी नौटी नजरिया, तुझको बना करके तुझको बना करके तुझको बना करके ले जाएंगे बदरी की दुल्हनिया, तुझको बना करके ले जाएंगे बदरी की दुल्हनिया, रानी बना करके ले जाएंगे बदरी की दुल्हनिया. आधी भन्नाट डान्स करत होता आणि युविकाकडे हात दाखवून बोलत होता, तुझको बनाकर ले जाएंगे बदरी की दुल्हनिया. कोणाला काही कळत नव्हतं, कारण युविकाच्या आजूबाजूला पण बऱ्याच मुली होत्या. त्यात मयुरी, अक्षता, परिणिती आणि अजून गेस्ट आलेल्या मुली पण होत्या. त्यामुळे कोणालाच कळलं नाही की त्याचा रोख युविकाकडे आहे. पण जिला कळायचं तिला तर कळलं होतं आणि त्यामुळे तिचा मात्र जीव घशाशी आला होता. आदित्यला फुल नशा चढली होती आणि त्या नशेतच तो बेधुंद होऊन डान्स करत होता. आता संध्याकाळ होत आली होती आणि सगळे पाहुणेसुद्धा आपल्या आपल्या घरी गेले होते. परीसुद्धा युवीला बाय करून निघू लागली होती. आकांक्षांनी तिला खूप आग्रह केला होता आजचा दिवस इथेच राहण्याचा, पण उद्या ऑफिस आहे असं सांगून ती त्यांचा निरोप घेऊन जाऊ लागली. ती आधीला शोधत होती, पण आधी काही तिला दिसलाच नाही. युवी, आय मस्ट से, आधी इज व्हेरी नाईस गाय. ही लव्ज यू अ लॉट. यू शुड थिंक अबाउट हिम. मी तुला सांगते, आदित्य खूपच चांगला मुलगा वाटला मला. तो तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो. मला वाटतंय की तू पुन्हा एकदा त्याचा विचार करावा. परी युविकाला समजावत बोलली आणि मग पाय करून निघून गेली. युविका परी काय बोलली त्याचाच विचार करत आत शिरली. सगळेजण रंग खेळून थकले होते. सगळे आपापल्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेले होते. तिने आजूबाजूला पाहिलं. तिची नजर त्याला शोधत होती, पण तो काही तिला दिसलाच नाही. शेवटी मग ती पण पायऱ्या चढून तिच्या रूममध्ये जाऊ लागली, पण तिला प्रतीक्षा हातात दुधाचा ग्लास घेऊन वर जात असताना दिसल्या. ती त्यांना विचारणारच होती की हॉलमध्ये बसलेल्या आजोबांनी प्रतीक्षांना हाक मारली. प्रतीक्षा, जरा इकडे ये, आजोबा बोलले. तशा प्रतीक्षा माघारी फिरल्या. हो बाबा आलेच, प्रतीक्षा बोलल्या. युविका वरच चालली आहेस ना बाळा? हा जरा दुधाचा ग्लास आधीच्या रूममध्ये नेऊन देशील का त्याला? प्रतीक्षा वर जात असलेल्या युविकाला बोलल्या. तशी युविका जागी स्तब्ध झाली. मी नेऊन देऊ? युविकाने घाबरतच विचारलं. हो अगं, बाबा बोलवत आहेत मला, सो प्लीज घेऊन जा ना तेवढं. आधीचं डोकं दुखतंय, त्याला नशा झाली आहे ना त्या भांगेमुळे, म्हणून हे हळदीवालं गरम दूध आहे त्याच्यासाठी. प्रतीक्षा बोलल्या तशी युविकाने होकारार्थी मान हलवली आणि तो दुधाचा ग्लास घेऊन ती वर गेली. दबकतच त्याच्या रूमपाशी आली, पण आता दरवाज्यावर नॉक करायला पण धडकी भरली तिला. पुन्हा एकदा त्याच्या नजरेसमोर जायचं होतं तिला, म्हणून धडकी भरली होती. तिने देवाचं नाव घेऊनच दरवाज्यावर नॉक केलं, पण दार तर उघडंच होतं. फक्त लोटल्याने ते दार ओपन झालं. ती तशीच आत शिरली आणि तिने दरवाजा लॉक करून घेतला. समोर पाहिलं तर आदित्य त्याच्या बेडवर उताणा झोपला होता. तिने जाऊन आधी टेबलवर तो दुधाचा ग्लास ठेवला आणि पाहिलं तर तो गाढ झोपलेला दिसला तिला.
तशी ती पटकन तिथून पळून जाऊ लागली, पण अर्ध्यातच थांबली आणि पुन्हा त्याच्याजवळ आली. ती बेडवर त्याच्या बाजूला बसली. तो शांत झोपला होता. ती तशीच एकटक त्याच्या त्या हँडसम चेहऱ्याकडे पाहत राहिली. त्याचा चेहरा होताच असा की कोणीही एकदा पाहिलं तरी त्याला दुसऱ्यांदा पाहण्याचा मोह व्हायचाच. आणि ही तर आधीच जीव लावून बसली होती त्याच्यावर, मग तिला मोह होणार नाही असं थोडीच होणार होतं. त्याचे ते अस्ताव्यस्त झालेले केस नीट करण्याचा देखील मोह झाला तिला. तिने त्याच्या त्या दाट सिल्की ब्राऊन केसांमधून हात फिरवला आणि विस्कटलेले त्याचे केस नीट केले. पण तो मात्र शांतच होता. काहीच हालचाल केली नाही त्याने. त्याचाच पुरेपूर फायदा घेत ती हळूच त्याच्यावर झुकली आणि हळूहळू त्याच्या ओठांवर झुकत तिने पटकन त्याच्या गालावर किस केला. आता स्वतःशीच हसली ती आणि तिथून उठून जाऊ लागली. पण इतक्यात तिचा हात पकडला गेला आणि ती त्याच्या छातीवर येऊन आदळली. तिला काही समजण्याच्या आधीच त्याने तिला वळवलं आणि आता त्या मोठ्या बेडवर ती खाली आणि तो तिच्या वर होता. ती मात्र डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती, पण त्याच्या डोळ्यात तिला नशा दिसत होती, कारण तो डोळ्यांची उघडझाप करून तिच्याकडे पाहत होता. युवी, का असं करतेस तू? तुला माझं प्रेम दिसत नाही आहे का? आय लव्ह यू डिअर. मी खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम करतो, पण का तू माझ्यापासून लांब पळतेस? मला किती त्रास होतो ह्याचा माहीत आहे का तुला? मी कधीच तुला दुःख नाही देणार. माझी राणी बनवून ठेवीन. मला माहीत आहे तुझं पण माझ्यावर प्रेम आहे, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. प्लीज एकदा बोल ना डिअर, दॅट यू लव्स मी. तो बोलत होता, पण त्याच्या डोळ्यात नशेसोबत पाणीसुद्धा होतं. त्याचं बोलणं ऐकून तिला पण भरून आलं. ती त्याच्या डोळ्यात एकटक बघत होती, पण तो मात्र आता हळूहळू तिच्यावर झुकू लागला. तशी तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली. ऊर वर खाली होऊ लागला, कारण त्याने आता तिच्या कपाळावर किस केला, मग तिच्या डोळ्यांवर किस केला, तिच्या दोन्ही कालांवर किस केला. तिला काही कळायला मार्ग नव्हता, पण त्याच्या प्रत्येक किससरशी ती मोहरत होती. पण आत्ता मात्र त्याची नजर तिच्या ओठांवर पोहोचली होती आणि इथे हिने डोळे मिटून घेतले होते. नो, प्लीज आधी नो, ती मनातच बोलत होती. धडधड काही केल्या थांबत नव्हती तिची. त्याला दूर करण्याचं भान पण नव्हतं तिला. पण तो मात्र हळूहळू झुकला तिच्यावर आणि तिच्या ओठांना तो काबीज करणारच होता की अचानक तो तिच्या खांद्यावर पडला. तसे तिने खाडकन डोळे उघडले. तिला कळलं त्याला नशेमुळे पुन्हा झोप लागली होती. तसा तिने मनातच सुस्कारा सोडला आणि कसंबसं त्याला स्वतःच्या अंगावरून बाजूला केलं. आता त्याच्या अंगावर कम्फर्टर टाकलं आणि ती उठून जाऊ लागली. पण पुन्हा तिच्या मनात काय आलं तर ती वळली आणि तिने झुकून त्याच्या कपाळावर अलगद स्वतःचे ओठ टेकवले आणि हसून ती त्याच्या रूममधून बाहेर निघून गेली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.